श्री गुरुदेव दत्त. श्री एकनाथ महाराजांच्या असं हरिपाठ त्याच्यावर निरूपण आपलं पूर्ण झालं आणि नामदेव महाराजांच्या हरिपाठावरच्या अभंगांवर आपलं प्रवचन सुरू झालं. मागच्या वेळेला पहिला पहिला अभंग झाला. आता आज त्यांचा हा दुसरा अभंग आहे. त्याच्यावर आपण निरूपण बघूया. जन्माचे कारण राम नाम पाठी, जन्माचे कारण राम नाम पाठी, जाई जे वैकुंठी एकी वेळा, जाई जे वैकुंठी एकी वेळा, राम राम ऐसा जिवे उमटे ठसा, राम राम ऐसा जिवे उमटे ठसा, तो उद्धरेल आपैसा इहलोकी, तो उद्धरेल आपैसा इहलोकी, दो अक्षरी राम जप हा परम, दो अक्षरी राम जप हा परम, न लगे तुझ नेम नाना पंथ, न लगे तुझ नेम नाना पंथ, नामा म्हणे पवित्र श्रीरामचरित्र, नामा म्हणे पवित्र श्रीरामचरित्र, उद्धरिते गोत्र पूर्वजेसी, उद्धरिते गोत्र पूर्वजेसी. तेव्हा नामदेव महाराज म्हणतात की जन्माचे कारण राम नाम पाठी, जाई जे वैकुंठी एक वेळा. ह्या जन्माचं कारण काय? ह्या जीवाला मनुष्य जन्म प्राप्त झाला तेव्हा या जन्माचं सार्थक कशात आहे? शंकराचार्य सांगतात मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संशय. हा आधी मनुष्य देह हा दुर्लभ आहे. मनुष्य देह मिळाला तर त्याचं सार्थक कशात आहे? मुमुक्षत्वम, त्याच्या ठिकाणी मुमुक्षा म्हणजे मुक्त होण्याची इच्छा, आणि मुक्त होण्याची इच्छा आहे म्हणून मुक्त होण्यासाठी ज्ञानाची प्राप्ती पाहिजे, ज्ञान झालं पाहिजे. आणि ज्ञान हे सद्गुरूकडून होतं, आणि सद्गुरू म्हणजे होऊन गेलेल्या सद्गुरूंकडून ज्ञान होत नाही, तर ज्ञान नेहमी हयात सद्गुरूंकडून होतं. जे आत्ताचे सद्गुरू आहेत त्यांच्याकडून ज्ञान होतं. आमचं प्रवचन होतं ठाण्यामध्ये, तिथे हे अडाणेश्वर महाराज म्हणून होते. त्यांचे बरेच भक्त होते. ते विदर्भातले ते अडाणेश्वर महाराज, आणि त्यांच्या भक्तांनी त्यांचं अशा सोसायटीमध्ये तसं एका फ्लॅटमध्ये असं मंदिर बांधलं होतं, आणि त्यांची मूर्ती संगमरवरची मूर्ती होती, आणि दरवर्षी त्यांचा कार्यक्रम तिथे सर्व गावोगावून लोक यायचे. जवळ 1000 एक लोक तिथे होती. आमच्या वकील साहेबांनी आमचं प्रवचन तिथे ठेवलं होतं. वकील साहेब म्हणाले, मी त्या लोकांना घेऊन येतो. काय तिथे जे मंडळ आहे, कार्यकारी मंडळ, ते घेऊन आले आमच्या घरी, आणि मग त्यांनी त्या अडाणेश्वरांचं जे वाङ्मय आहे ते सगळं आम्हाला दिलं. ते म्हणले तुम्ही बघा याच्यातून त्यांना त्या अनुषंगाने तुम्ही मला काय सांगायचं असेल ते सांगा. आम्ही ते बघितलं. तर खरोखर गुरु शिष्य परंपरेचं, जिथे खरोखर गुरु शिष्य परंपरा आहे ना, तिथे एक वाक्यता आहे. तिकडे इकडे तिकडे काही नाही. बाकीच्या ठिकाणी सगळीकडे असं ज्याला वाटेल जसं वाटेल तसं तो सांगत असतो, तो ऐकत असतो. एक वाक्यता नसतो. पण आम्ही त्या अडाणेश्वर महाराजांच्या ह्याच्यात बघितलं, की त्यांच्या पुस्तकामध्ये जे लिहिलेलं होतं, की अगदी गुरु शिष्य परंपरेचे नियम आहे.
गुरु शिष्य परंपरा जी आहे, त्याचं मुख्य जे सूत्र आहे, ते सूत्र फार सुंदर रीतीने त्यांनी ठेवलं होतं. पण आता आमच्या परंपरेमध्ये सद्गुरू शिष्य परंपरा कशी चालते, हे आम्हाला सद्गुरूंनी सांगितलं, शिकवलं. ते आणि ते अगदी एकच होते. देव बोलले एक दुजे नाही. सर्व संतांचं जे सत्य आहे, खरे संत सत्पुरुष आहे त्यांचं सगळ्यांची एकवाक्यता असते. ते एक वाक्यता आम्हाला बघायला मिळाली आणि त्याच्यामुळे आमचं प्रवचन तिथे झालं. आता आमचा अनुभवाचाच विषय असल्यामुळे तेच त्यांनी तिथे सांगितलेलं असल्यामुळे ते एवढं रंगलं, की तिथले जवळ 1000 एक लोकं, स्त्रिया, पुरुष सगळे होते. शेवटी दीड तास आमचं प्रवचन झाल्यानंतर ते तिथले लोकं जे मुख्य होते त्यांची आरती करण्याची घाई. म्हणजे आरती झाली पाहिजे, आरती झाली पाहिजे. तर ते लोकं ऐकण्यात रंगलेले होते. आणि ते म्हणाले, की "नाही आता आता तुम्ही आटपा." मग आम्ही आटपायला लागलो. आम्ही सांगितलं, "आता आम्ही आटपतो." तेव्हा त्या स्त्रिया एवढ्या रागावल्या, बऱ्याच स्त्रिया होत्या. ते म्हणले, "एवढे चांगलं ते सांगतायत, कधी आपल्याला ऐकायला मिळत नाही. तुम्ही आता आरतीची घाई काय करता?" म्हणते. एवढ्या रागावल्या त्या लोकांच्यावर. तेव्हा सांगायचं कारण म्हणजे, की सत्य जे आहे, सत्य एकच आहे म्हणा आणि सत्याचाच जय होतो आणि नेहमी सत्य काय हे शोधून बघितलं पाहिजे. तोच बुद्धिमान असतो, की जो सत्य शोधून बघतो. आधी त्याला सद्गुरू शिष्य परंपरेमध्ये जे आहे, ते सत्य कळलं पाहिजे. तेव्हा तिथे त्या अडाणेश्वर महाराजांच्या ग्रंथामध्ये काही-काही फार सुंदर गोष्टी लिहिल्या होत्या आणि ज्या आमच्या सद्गुरूंनी आम्हाला शिकवल्या, त्या गोष्टी त्याच्यात होत्या. त्याच्यामुळे आम्हाला आनंद झाला खूप त्यांच्यावर बोलताना. त्यांनी एक अशी गोष्ट सांगितली त्यांच्या ह्याच्यामध्ये, की त्यांचा एक शिष्य होता. अगदी जवळचा, त्यांचा सेवा करायचा अडाणेश्वर महाराजांची आणि त्यांचं सगळं काम, सर्व सेवा करायचं. एक दिवस त्याला त्यांचा सद्गुरूंचा अडाणेश्वर महाराजांचे जे सद्गुरू होते, त्यांचा फोटो मिळाला. तो अडगळीत पडलेला होता. धूळ त्याच्यावर खूप जमलेली होती. त्याने तो आपला साफ-सूफ केला. सद्गुरूंचा फोटो म्हणतो आणि त्याने एकदम चांगला साफ करून, त्याला फ्रेम वगैरे व्यवस्थित करून तो त्या हॉलमध्ये लावला आणि त्याला वाटलं, की अडाणेश्वर महाराज आपले खूप प्रसन्न होतील आपल्यावर. त्यांचा सद्गुरूंचा फोटो लावलाय. पण जेव्हा अडाणेश्वर महाराजांनी तो बघितला, तेव्हा त्यांनी सांगितलं म्हणजे त्यांच्या भाषेत बघा, त्यांच्या भाषेत सांगितलं, "अरे तो माझा बाप आहे" म्हणाले. "तो तुझा बाप नाहीये. तो माझा बाप आहे. मी त्याला मागतो आणि मी तुझा बाप आहे. तू मला मागायचं." तो म्हणे, "तो फोटो तू का लावलास? काय गरज होती तुला फोटो लावायची? मी इकडे आहे ना" म्हणाले. "मी प्रत्यक्ष इकडे असताना तू माझ्या सद्गुरूंचा फोटो का लावलास?" असं त्याला रागवले. तेव्हा मला लक्षात आलं, ही खरी परंपरा आहे. म्हणले आपल्या सद्गुरूंचा फोटोचा सुद्धा आपल्या शिष्यानी हे करायला नको. म्हणजे आदरभाव असावा, सगळं असावं. परंतु त्याच्यात त्याला दिसलं, की ज्याला एकनिष्ठता म्हणतात, त्या एकनिष्ठता हरवेल. मग तो त्यांचंच हे करायला लागेल. तसं म्हणाले, काय लोकं स्वामी समर्थ एवढे करत असतात. मग शंकर महाराज. मग ते काय होऊन गेलेले लोकं, ते ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, अमुक महाराज. तेव्हा आपल्या या परंपरेमध्ये गजानन महाराज असं लोकं हे करत असतात. होऊन गेलेल्यांचं हे करत असतात. तुका म्हणे किती आंधळे अरे किती आंधळेपणा चाललाय म्हणे. हे एवढा आंधळेपणा आहे. होऊन गेलेले संत सत्पुरुष हे सद्गुरू होऊ शकत नाही. शास्त्र बघा, सर्व शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे, की होऊन गेलेले सद्गुरू, संत सत्पुरुष हे सद्गुरू होऊ शकत नाही. तरी तुमचं म्हणणं तेच चाललेलं आहे. हा सगळा बाजार चाललेला आहे आणि याच्या नावावर सगळा बाजार होतो. सगळं पाखंड होतं आणि सगळे भोंदूगिरी होते. तेव्हा म्हणाले आपले निवृत्तीनाथ महाराज सांगतात काय, "प्रत्यक्ष ईश्वरू पुरे आम्हा."
आम्हाला प्रत्यक्ष जो सद्गुरू आहे तोच आमचा ईश्वर. दुसरं कोण नाही. प्रत्यक्ष ईश्वरू, तो प्रत्यक्ष असतो म्हणाला. बाकीच्यांचं कसं, की ते काही सांगतच नाही, ते काही बोलत नाही. तू जसं करशील तसं ठीक आहे. ते काहीच म्हणणार नाही तुला. त्याच्यामुळे तुला बरं आहे. पण सद्गुरू सांगतात, "अरे, हे बरोबर नाही. हे असं करायला पाहिजे, हे असं करायला पाहिजे." तेव्हा त्याला परमेश्वराची प्राप्ती होते. या मार्गातून तो योग्य प्रकारे त्याला साधनं मिळून तो त्याची वाटचाल पुढे-पुढे होते. नाहीतर तो म्हणजे घाण्याचा बैल जसा एकाच ठिकाणी फिरत राहतो. त्याला वाटतं आपण मैलोन मैल चालून आलो. पण राहतो तो एकाच ठिकाणी. घाण्याचा बैल गोल-गोल फिरतो म्हणाला. तसं हे सर्व गोल-गोल फिरणं चाललेलं आहे. जेव्हा सद्गुरू भेटतात तेव्हाच मार्ग प्राप्त होतो. आणि म्हणून भागवतात पहिला श्लोक आहे. पहिल्या श्लोकामध्ये शिक्सर मारलं आहे. काय? की जन्माचे कारण राम नाम पाठी, जाईजे वैकुंठी एक वेळ. पण तसंच असेल. त्यांनी नृदेह माध्यम सुलभम सुदुर्लभम. अरे हा नरदेह आहे ना, नरदेह हा सुलभ आहे म्हणले तरुण जाण्यासाठी, पण दुर्लभ आहे. मिळायला मोठा दुर्लभ आहे. हा एकाच वेळ एकदाच मिळतो म्हणाले. वारंवार हा मनुष्य देह मिळत नाही. नृदेह माध्यम सुलभम सुदुर्लभम. सुलभ आहेत हा भवसागर तरुण जाण्यासाठी, पण सुदुर्लभम प्लवम सुकल्पम गुरुकर्णधारम. पहिल्या श्लोकात गुरुकर्णधार सद्गुरूंचा जय जयकार करून टाकला. शिक्सर मारला. भागवताचा पहिला श्लोक. प्लवम सुकल्पम गुरुकर्णधारम. ही नौका अशी आहे म्हणजे हे जहाज असं आहे. हे सर्व या भवसागरातून पार करण्यासाठी जी जी साधनं लागतात त्या साधनांनी युक्त आहे म्हणले सद्गुरूंचं जहाज. गुरु कर्णधारम. पण जोपर्यंत गुरु कर्णधार तिथे बसत नाही, जोपर्यंत जहाजाचा कॅप्टन तिथे सुकाणू धरत नाही, तोपर्यंत ते जहाज सुरू होत नाही म्हणाले. तेव्हा गुरु कर्णधारम मयानुकूलेन नभस्वतेरितम. मग जेव्हा सद्गुरु कर्णधार त्या नावेत सगळे लोक बसले आहेत, जेव्हा सद्गुरु कर्णधार ते सुकाणू धरतो आणि तिथे बसतो, तेव्हा भगवान म्हणतात, तेव्हाच मी असा सद्गुरू तिथे बसलेले आहेत असं बघूनच, बघितल्यानंतरच गुरु कर्णधारम मयानुकूलेन नभस्वतेरितम. मी मग आपला अनुकूलता रूपी वारा या आकाशामधून सोडतो म्हणाला. तेव्हाच आपला कृपारूपी वारा, आपला अनुकूलता रूपी वारा सोडतो आणि मग तो वारा त्या जहाजाच्या शिडामध्ये भरतो आणि ते जहाज वेगाने पुढे चालायला लागतं. आणि मला खात्री आहे, की सद्गुरू तिथे असल्यामुळे म्हणाल तो इकडे-तिकडे जहाज जाणार नाही. बरोबर या भवसागरातून परत फिरायला जाईल. आणि एवढं सगळं ज्याला मिळतं, एवढं सगळं मिळूनही मग सांगतात, गुरु कर्णधारम मयानुकूलेन नभस्वतेरितम. असं मी आपला अनुकूलता रूपी वारा सोडला, कृपेचा वारा सोडला आणि जहाज चालायला लागला. आणि असं असूनही जो त्या जहाजात बसत नाही, तो म्हणतो नाही, नाही ते दुसरं जहाज आहे. त्याच्यात मी बसतो. तो एक नावाडी पूर्वी येत होता, आमच्या इकडे येत होता, त्याची मी वाट बघतोय. त्याचा फोटो लावतो त्या जहाजामध्ये आणि मग त्या जहाजातून मी जातो. असं जो म्हणतो, हे होऊन गेलेल्या संत सत्पुरुष जे आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या मार्गाने, त्यांनी सांगितलेल्या मार्गाने जाईल. त्यांनी काय सांगितलंय? त्यांनी हाच सांगितलंय, सद्गुरूंना शरण जायचं. पण हा त्यांना धरतो. तेव्हा ते होऊन गेलेले सद्गुरू तेच या सद्गुरूंच्याकडे आणून त्याला आणतात. परंतु त्याचं दुर्दैव असं, हे म्हणले त्याला ते पटत नाही. मया अनुकूलेन नभस्वतेरितम. मग एवढं सगळं मिळूनही पुमान भवाब्दीं न तरेच आत्महा. अशा मनुष्याचं काय होतं? पुमान म्हणजे मनुष्य. पुमान भवाब्दीं. त्या सद्गुरूंनी आणलेल्या जहाजामध्ये जो बसत नाही आणि तो दुसऱ्याच जहाजाची प्रतीक्षा करतो. पुमान भवाब्दीं न तरेच. तरुण जाण्याची इच्छा करत नाही. त्याला काय म्हणावं? न तरेच आत्महा.
आत्मा हा शब्द वापरला. म्हणजे आत्महत्या करणारा, त्यांनी आपली आत्महत्या केली असं समजावं. असा शब्द वापरलाय बघा. तेव्हा जे सद्गुरू आता प्रत्यक्ष हयात आहे. तर हयात सद्गुरूंचंच तेच ते भवपार करून देऊ शकतात. दुसरं प्रत्यक्ष नामदेवांचं उदाहरण आहे. नामदेवांशी तर विठ्ठल बोलत होते प्रत्यक्ष. नामदेव लहान होते म्हणून त्यांचा हट्ट पुरवण्यासाठी विठ्ठल प्रगट झाले. त्यांनी त्याचा नैवेद्य नैवेद्य घेतला. स्वतः सेवन केला. तेव्हापासून विठ्ठलाची भक्ती सुरू झाली आणि विठ्ठलांशी ते बोलत असत. त्यांच्याशी विठ्ठल बोलत असत. आता प्रत्यक्ष विठ्ठल बोलल्यानंतर सद्गुरूची काय आवश्यकता? असं नामदेवाला त्याला गर्व झाला. माझ्याशी प्रत्यक्ष विठ्ठल बोलतात. मग मला सद्गुरूंची काय आवश्यकता? तेव्हा याला गर्व झालेला आहे असं बघून ज्ञानेश्वर महाराजांनी आणि त्यावेळेला खूप संत मंडळी तिथे होती. ज्ञानेश्वरी ऐकायला सर्व संत मंडळी येत असत. नामदेव महाराजही येत असत. तर ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं एकदा गोरोबा काकांना, की "गोरोबा काका बघा, म्हणजे यातलं कच्चं मडकं कोण आहे आणि पक्कं मडकं कोण आहे?" आता गोरा कुंभार म्हणजे ते मडके तयार करणारे. त्यांच्याकडे थापटी वगैरे मारून ते मडके असे तयार करायचे आणि मग मडकं कच्चं आहे का पक्कं आहे ते बघायचे. आगीत घालून तेव्हा त्यांना सांगितलं, की "तुमची थापटी आणा." त्यांनी थापटी आणली. प्रत्येकाच्या डोक्यावर त्यांनी मारली. तर सर्व संत सत्पुरुषांनी त्यांना माहिती होतं. त्यांना काही अहंकार नव्हता, ते निरहंकार होते. म्हणून त्यांनी ते प्रसाद समजला, की ज्ञानेश्वर महाराजांचा माऊलीचाच प्रसाद आहे. म्हणून त्यांना अत्यंत आनंद झाला. पण गोरा कुंभाराने जेव्हा नामदेव महाराजांच्या डोक्यावर ते मारलं सापटणं, तेव्हा त्यांना एकदम राग आला, की म्हणाले, "माझ्याशी प्रत्यक्ष काय पांडुरंग बोलतात, एवढा माझा अधिकार आहे मला याने मारायचं म्हणजे काय?" आणि ते पांडुरंगाच्याकडे गेले आणि त्याला म्हणायला लागले, पांडुरंगाशी संवाद करायला लागले, की माझा असा-असा अपमान झाला आज फार मोठा." तेव्हा पांडुरंगाने काय सांगितलं? "देव म्हणे नाम्या पाहे, देव म्हणे नाम्या पाहे, ज्ञानदेव मीच आहे, ज्ञानदेव मीच आहे. तो मी नाही दुजा, तो मी नाही दुजा, ज्ञानदेव आत्मा माझा, ज्ञानदेव आत्मा माझा." नामदेवाला समजावलं, की ज्ञानदेव म्हणजे वेगळा नाहीये, मीच आहे. एवढंच नाही तर तो ज्ञानदेव माझा आत्मा आहे. अरे मी ज्ञानदेवाचा आत्मा नाही, ज्ञानदेवच माझा आत्मा आहे. एवढं त्यांचं महात्म्य सांगितलं आणि सांगितलं, की "त्याला शरण जा, म्हणजे तुझा उद्धार होईल. मी तुझ्याशी प्रत्यक्ष बोलून काही उपयोग नाही." प्रत्यक्ष परमात्मा भेटला तरी तिथे सद्गुरूशिवाय तो सांगतो, "सद्गुरूशिवाय तुझी मुक्ती होणार नाही. मी काही करू शकत नाही." हे परमेश्वराचा अधिकारात येतच नाही. परमेश्वराच्या अधिकारामध्ये येत नाही. तो म्हणतो तिथे सद्गुरू आहेत. त्यांना शरण जा आणि आत्ताचे सद्गुरू पाहिजे. होऊन गेलेले नाही म्हणाले. मग ते शंकर महाराज येतात, ते माझ्याशी बोलतात. ते अमुक स्वामी समर्थ येतात, माझ्याशी बोलतात. हे सगळे लोकं एवढे भाविक एवढं यांना वेळ लागलाय. यांना सत्य ज्ञान माहितीच नाही. नामदेव महाराजांची कथा त्यांना माहितीच नाही. सर्व संत सत्पुरुषांना प्रत्यक्ष सद्गुरू होते. होते का नाही? होते. मग तूच एक अपवाद कसा? परब्रह्म राम वसिष्ठा शरण कृष्णे सांदीपण गुरु केला. आणि तू मग रामापेक्षा मोठा झाला, कृष्णापेक्षा मोठा झाला. मग रामकृष्णाने म्हटलं असतं का होऊन गेलेले? त्यांनी सांगितलं असतं आमचे गुरु नारद आहे किंवा आणखी कोणी आहे, ब्रह्मदेव आहे. असं त्यांनी सांगितलं असतं ना. होऊन गेलेले गुरु होऊ शकत नाही. असं पहिल्यापासून सिद्धांत आहे आणि तो सिद्ध झालेला आहे. सगळ्यांच्या उदाहरणाने सिद्ध झालेला आहे. ते शंकराचार्य असो, की आणखी कोणी असो, स्वामी रामकृष्ण परमहंस असो, की विवेकानंद असो, कोणी असा एक नाही, की
ज्याला प्रत्यक्ष सद्गुरू नाही आणि तूच मग मोठा झाला का? तू सगळ्यात मोठा झाला नाही. काय? तेव्हा म्हणाले 84 लक्ष योनीतून हिंडता, हिंडता मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संशय हा मनुष्यत्व पाहिजे, मुमुक्षुत्व पाहिजे. मला या संसार सागरातून तरून जायचं आहे. नाही होईल तेव्हा होईल, करील तेव्हा करू. आता काय एवढी घाई आहे? तर त्याचा कधीच होणार नाही म्हणजे उद्धार. म्हणून सांगतात मनुष्य जन्म हा दुर्लभ आहे. 84 जन्माचे कारण राम नाम पाठी. जाई जे वैकुंठी एक वेळ आणि हीच एक वेळ आहे म्हणले आता. आता ती वेळ आली आहे, सद्गुरू तुला भेटले आहे. आता तू टोलवाटोली करू नको. टोलवाटोली करशील तर परत त्या 84 लक्ष योनीतून तुला जावं लागेल. हे लक्षात ठेव. आणि तरी तू मुक्त होशील सांगता येत नाही मला. अशी पुन्हा नाही येईल वेळ. पुन्हा अशी वेळ येणार नाही म्हणले आणि कोणी स्वामी स्वामी समर्थ येणार नाही तुला वाचवायला. आणि स्वामी समर्थ जर असते, तर आतापर्यंत तुझी अशी अवस्था राहिली नसती. स्वामी समर्थांची एवढी भक्ती करतो, तर तुझी अशी अवस्था राहिली असती का? तू तर एवढा अज्ञानी राहिला असता का? नसता राहिला. तेव्हा म्हणाले स्वामी समर्थ आले असते ना खरोखरच, तर त्यांनी एक तुला खडसावून सांगितलं असतं, की आता ते सद्गुरू आहे, त्यांना शरण जा. आणि त्यांनी त्यांच्या पोथीतून सांगितलंय, त्यांच्या चरित्रातून सांगितलेलं आहे. पण कोणी वाचतच नाही. त्यांनी सांगितलंय. त्यांनी गजानन महाराजांना सांगितलं. आता गजानन महाराज केवढे मोठे होते. त्यांनी गजानन महाराजांना सांगितलं असं, "इथे तुझा दीक्षा वगैरे होणार नाही. तू देव मामलेदारांच्याकडे जा. तिथे घासून घे," असं सांगितलं. काय? तुझं मन, बुद्धी, चित्त हे मलिन आहे. त्यांना पण तेच लागू होतं म्हणा. अजून तुमचं मन, बुद्धी, चित्त नाही हो, तुम्ही त्या गजानन महाराजांच्या बद्दल असं का बोलता? अरे असं का बोलता म्हणजे सगळे आधी ते असेच असतात सगळे. आधी मनुष्यत्व, मुमुक्षुत्व असतं. ते काही एकदम होतात का? सद्गुरू प्राप्त झाल्यानंतर तिथे ते घासून घेतात सर्व. त्याचं मन, बुद्धी, चित्त सर्व जेव्हा घासतात, प्रत्यक्ष म्हणून याच्यासाठी प्रत्यक्ष पाहिजे. तेव्हा तो जाऊन स्वच्छ होतो आणि तेव्हा ते ज्ञान त्याच्या ठिकाणी प्रतिष्ठित होतं. असं नाही होत म्हणाल. मग तो गजानन महाराज असतो का आणखी कोणी महाराज असो. ते असं होऊच शकत नाही म्हणाल. म्हणून गजानन महाराजांना सांगितलं त्या स्वामी समर्थांच्या पोथीत लिहिलेलं आहे. बघून घ्या तुम्ही. बघतच नाही ना. बघितलं तर कळेल. तेव्हा तिथे स्वामी समर्थांना सांगितलं स्वामी समर्थांनी त्यांना सांगितलं, की "गजानन महाराज इथे दीक्षा तुला नाही मिळणार. इथे तसं वातावरणच नाही." तर म्हणले, "मामलेदारांच्याकडे जा, जरा घासून घे आणि मग वेडे-चाळे करत फिर." तर ते तिथे जाऊन राहिले. त्यांनी अ, देव मामलेदारांच्याकडून ज्ञान प्राप्ती करून घेतली. साधन प्राप्त करून घेतलं. तपश्चर्या केली आणि मग ते झाले. ते झाले तिथूनच लोकांना माहिती आहे. म्हणून वेळ लोक तिकडेच त्यांच्याच मागे लागतात. पण त्यांचं आधीचं काही बघतच नाही. कोणाला त्यांचा अभ्यासच नाही ना. अभ्यास करायचा नाही. असंच काहीतरी अकलेचे तारे तोडायचे आणि म्हणून नामदेव महाराजांना सांगितलं ज्ञानेश्वर महाराजांनी. मग ज्ञानेश्वर महाराज आले. नामदेव महाराज आले ज्ञानेश्वर महाराजांकडे आणि त्यांना शरण गेले. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणले, "आता मी नाही तुला घेणार. आता तू माझ्या शिष्याकडे जा." म्हणून त्यांना तिकडे पाठवलं. त्यांचे शिष्य होते. त्यांच्याकडे पाठवलं आणि त्यांना सद्गुरू कर म्हणून सांगितलं. स्वतः त्यांना शिष्याची दीक्षा दिली नाही त्यांनी. तेव्हा हे असं असतं म्हणा. जन्माचे कारण रामनाम पाठी, जाई जे वैकुंठी एक वेळा. 84 लक्ष योनीतून हिंडता हिंडता लख 84 फेरे फिरकर सुंदर नर्तन पाया. कमलमुख राम भजन को दिया. पण ते राम भजन नुसतं तू करशील तर नाही म्हणले. सद्गुरू तो राम मंत्र देतील आणि त्याचं जेव्हा भजन करशील, तेव्हा म्हणाले, तू 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 मुक्त होशील, नाहीतर नाही होणार. तेव्हा 84 लक्ष योनीतून हिंडता हिंडता या जीवाला मनुष्य जन्म प्राप्त झालेला आहे. किती दुर्लभ आहे बघा. यात परमेश्वराचा काहीतरी खास हेतू परमेश्वराचा हेतू आहे. निर्हेतुक कुठलीच गोष्ट इथे होत नाही मॅडम. की हा जीव जो आहे म्हणजे तो परमात्म्याचा अंश आहे. अरे जीव शिव हरी एकच सरी. श्रीहरी श्रीहरी दुजी नाही परी. जीव शिव हरी एक सरी. जीव शिव आणि हरी
हे एकच आहे. पण तो अज्ञान आल्यामुळे तो जीव झाला आणि अज्ञान गेल्यानंतर तो शिव झाला आणि शिवाचा मग तो परमात्मा स्वरूपात विलीन झाला शिव. तेव्हा परमात्म्याचाच अंश असलेला हा जो जीव आहे, तो मायेमुळे त्याच्यापासून निराळा झाला. आपण सर्व जीव या जगातले त्या परमात्म्यापासून वेगळे झालो. कारण काय? तर 84 लक्ष योनीमधून फिरता निरनिराळ्या योनीत अज्ञानामुळे या जीवदशेच्या अहंकार, अज्ञान आणि अहंकार हे 2 गोष्टी आहे. जीव जीव म्हणजे काय हो? जीव आणि शिव याच्यात फरक काय? जीव, शिव, हरी याच्यात फरक काय? जीवाच्या ठिकाणी अज्ञान आहे आणि अहंकार आहे आणि शिवाच्या ठिकाणी अज्ञान नाही, पण शिवत्वाचा अहंकार आहे. अहम ब्रह्मास्मी तो आहे ना. पण तो गेला शिवाच्या ठिकाणचा, की तो परमात्म स्वरूप होतो. परमात्मा स्वरूपात एकरूप होतो. तेव्हा जीवदशेच्या ठिकाणी अज्ञान आहे. मग हे अज्ञान जाण्यासाठी सद्गुरूंना शरण जायला पाहिजे. आणि अज्ञान अहंकारामध्ये मुळे आपण कोण आहोत हे मनुष्य विसरतो. मनुष्य विसरला आणि म्हणून अनेक योनीतून हिंडत राहिला. मनुष्य विसरला की मी कोण आहे? मी कोण कोठून आलो कसा हो? स्त्री पुत्र स्वप्नात त्याची गुंतलो. अरे हे स्वप्न आहे म्हणा. स्त्री, पुत्र, गृह, धन हे सगळं. आता हे दिसतंय ना तुला हे सगळं स्वप्न आहे. याच्यात तू रंगला म्हणा. कशामुळे? अहंकार आणि अज्ञान याच्यामुळे. आपण कोण आहोत? आपली खरी ओळख काय आहे? की आपण हे देहाचे आहोत असे नाही. ते आपण नाही. आणि म्हणून वेद सांगतात, "अहमस्मी, अहमस्मी" म्हणजे फक्त मीच आहे. अस्मी अस्मी हा सुद्धा अहंकार आहे. अस्मी म्हणजे काय? अहंकार. मी आहे आणि मीच आहे. दुसरं काहीच नाही. असा जेव्हा अनुभव येतो, तेव्हा तो कोण, मी कोण हे कळतं मला. सद्गुरू त्याला सांगतात, "तत्वमसी" ते जे तत्व परमात्मा म्हणतात ना, तो कोणी शिव म्हणतात, परमात्मा म्हणतात, ईश्वर म्हणतात, तो तूच आहेस. असं जेव्हा सद्गुरू त्याला सांगतात आणि त्याच्याकडून त्याप्रमाणे साधन करून घेतात आणि त्याला तो अनुभव आणून देतात. नाहीतर अहम ब्रह्मास्मी आणि तत्वमसी सगळ्यांना माहिती आहे हो. कोणाला माहिती नाही? सर्वांनाच माहिती आहे. मग ते होत का नाही तसे? तर सद्गुरू नसल्यामुळे ते होत नाही. ज्ञान पुष्कळ असतं त्यांना. अहंकार असतो. मी कोण आहे ही जाणीव सद्गुरू त्याला करून देतात, पण त्याच्या आधी त्याचा अज्ञान, अहंकार काढतात आणि मग तू खरा कोण आहे हे सांगतात. आणि म्हणून मी कोण आहे हे विसरल्यामुळे तो अनेक योनीतून हिंडत राहिला. कधी साप झाला, कधी विंचू झाला, कधी बगळा झाला, कधी कावळा झाला, कधी हत्ती झाला, कधी मगर झाला, कधी मासा झाला, काय अनेक असं करता शेवटी सर्व योनीतून हिंडता सर्व अनुभव घेता तो मग मनुष्य योनीमध्ये आला. तेव्हा मनुष्य योनीतून आला. मनुष्य जन्माच्या आधी मातेच्या गर्भात तो आला आणि जेव्हा तो गर्भात आला ना मातेच्या, तेव्हा त्याला बाहेरच्या संसाराचं काही हे नव्हतं, गंध नव्हता. तो अत्यंत शुद्ध असा होता आणि त्याला ज्ञान होतं, तो ज्ञान स्वरूप होता आणि त्याला आपल्या आधीच्या सर्व जन्माचं ज्ञान होतं, की मला कुठले जन्म सहज होतात. मला कुठल्या योनीतून मी आलो. मी कावळा होतो, बगळा होतो, सिंह होतो, हत्ती होतो. अरे बापरे! आणि मी काय पाप कर्म केलं हे सगळं त्याला माहिती होतं. काय पुण्य कर्म केलं हेही त्याला माहिती होतं. स्वर्ग, नरक सगळं त्याला माहिती होतं. आणि या सर्व योनीमध्ये त्यांनी जे दुःख भोगलं, त्या दुःखाचं ज्ञान त्याला त्या गर्भात होतं आणि म्हणून तो सारखा गर्भामध्ये परमेश्वराला आळवीत होता. हे भगवंता मला या गर्भाच्या त्रासातून सोडव. तिथे सुद्धा त्याला यातना होत्या. ते म्हणले, "तिथे मला सोडव इथून. आतापर्यंत पुष्कळ योनीमधून मी आलो. एवढा मी दुःखाचा अनुभव घेतला. आता या गर्भातून लवकर सोडव, मग मी तुझी भक्ती करीन."
आणि तेही त्याला माहिती होतं, की सद भक्ती केल्यानंतर मी सद्गुरूंना शरण जाईन, तुझी भक्ती करीन, सद्गुरूंची भक्ती करीन, ज्ञान प्राप्त करून घेईन आणि तो तिथे तो सोहम, सोहम म्हणत होता आणि तोच मी आहे. हे ज्ञान त्याला हवं. पण ही भक्ती करीन आणि मी मुक्त होईन, मला मुक्त व्हायचंय. तर कसं कसंही करून मला या गर्भातून बाहेर सोडव आणि मला या जन्म-मरणाच्या फेऱ्यातून सोडव. मी सद्गुरूंना शरण जाऊन तुझी भक्ती करीन. परंतु गर्भातून तो असं आळवत असता भगवंतानी त्याला योग्य वेळी त्या गर्भातून बाहेर काढलं. पण काय होतं गर्भातून जेव्हा गर्भात तो असतो तेव्हा ज्ञान असतं त्याला सर्व. आणि गर्भातून जेव्हा तो बाहेर पडतो, ते एक प्रकारचा इलेक्ट्रिक सारखा मोठा शॉक लागतो. हाय व्होल्टेज शॉक लागतो. गर्भातून जेव्हा तो बाहेर येतो, आईच्या पोटातून बाहेर येतो, तेव्हा एक असा काही शॉक त्याला बसतो मोठा, की त्याच्यामुळे त्याची स्मरणशक्ती आपोआप नष्ट होऊन जाते. आधी आधीचं ज्ञान, आधीच्या जन्माचं ज्ञान हे सर्व त्याचं नाहीसं होऊन जातं. तो जोराचा झटका लागतो. हे त्या परमेश्वराच्या नियतीचंच आहे. परमेश्वराच्या नियतीचंच असं आहे, की तो जन्माला आला, की त्याचं आधीचं त्याला काही कळू नये. आधीचं त्याला काही कळू नये म्हणून. घडून गेले सर्व काही काळ उदरी गडप झाले. जे काही आधी घडून गेलं, आमचे महाराज सांगायचे, "अरे, हे लक्षात ठेव." मी एकदा बसलो होतो महाराजांच्या खोलीत. महाराज असे फेऱ्या मारत होते आणि म्हणता एकदम ते ते ज्ञान असं द्यायचं एकदम. मला म्हणाले, "जे काही घडून गेलं तुझ्या जीवनात आतापर्यंत, ते म्हणले सगळं काळाच्या उदरात गडप झालं. काळाच्या पोटात गडप झालं. आता हे नवीन तुझं नवीन जीवन सुरू झालं म्हणे. म्हणून आम्ही काव्य लिहिलं त्याच्यावर. तू असे सिद्धांत कथिले, घडून गेले सर्व काही काळ उदरी गडप झाले. काळाच्या उदाहरणात गडप झालं. नाहीतर ते तुला आठवलं याच जन्माचं जरी तुझं आधीचं आठवलं पाप सगळं तर तुला झोप येणार नाही मला. म्हणून सद्गुरू सांगतात एका झटक्यात ते ते त्याचं सगळं पाप काढून टाकतात. घडून गेले सर्व काही काळ उदरी गडप झाले. आता तुझा नवीन जन्म माझ्या पोटी झाला. त्याच्यामुळे आधीच तुला आठवतं या जन्मातलं, पण ते म्हणजे तो तुझा पूर्वजन्म होता. तो विसरून जा म्हणा. तसं तो गर्भातून बाहेर येतो, तेव्हा जोराचा झटका लागतो आणि सगळं काही त्याची स्मरणशक्ती निघून आधीच्या जन्माची आणि सगळी त्याची स्मृती निघून जाते आणि तो सर्व ज्ञान आणि पूर्वजन्माचं स्मरण विसरून तो सर्व विसरतो आणि तो भक्ती करण्याचं पण विसरून जातो आणि परमेश्वराला काय सांगितलं होतं ते पण तो विसरून जातो आणि त्याला संसार समोर दिसतो आणि मग संसाराची सुख दिसतात आणि त्या सुखामध्ये तो खुश होतो आणि त्या सुखामध्ये त्या मोहामध्ये अडकतो. गर्भात असताना त्याला सोहम म्हणजे मी त्या परमात्म्याचा अंश आहे याची जाणीव असते. पण तो बाहेर आल्यावर कोहम, कोहम, कोहम म्हणजे मी कोण आहे हे त्याला कळत नाही. पण ते न समजल्यामुळे तो कोहम म्हणतो. कोहम जपास, कोहम भ्रमाने जीव मूढ झाला. गर्भातून बाहेर पडल्याबरोबर मी कोण आहे याची त्याची स्मृती गेली आणि तो मूढ झाला. मग सद्गुरू जेव्हा भेटले प्रत्यक्ष तेव्हा त्यांनी सोहम जपाचा शिवदावी त्यांनी शिवाची अवस्था त्याला दाखवली आणि ही अवस्था तुला प्राप्त करून घ्यायची आहे. सोहम तो शिव तू आहे. तो ईश्वर तू ईश्वराचा तू अंश आहेस. असा त्याला सांगितलं. तत्वमसी असा उपदेश केला. त्या त्या श्री सद्गुरू सम त्या सद्गुरू श्री समर्था दयाळ नमो प्रेम भावे श्री दत्तात्रेयाला असे जे सद्गुरू आहे समर्थ आहे आणि दयाळू आहे त्यांना मी नमन करतो त्यांना मी शरण जातो हल्ली पूर्वजन्माच्या स्मृतीचा विषय खूप गाजतोय आणि सर्व तरुणांची डोकी त्यांनी एवढं पार बिघडवून टाकली काय कुठे सद्गुरूला शरण जाऊन परमेश्वराशी एकरूप व्हायचं शिवोहम चा अनुभव घ्यायचा सोहमचा अनुभव तो तर राहिला पण म्हणले तो झाला मागच्या जन्मात
जे काळाच्या उदरात जे गडप करायचंय आणि त्या पूर्वजन्माच्या स्मृती मग सर्वांनी दुकान मांडून ठेवली. पूर्वजन्मात आपण कोण होतो, हे जाणून घेण्याचं एक फॅडच नवीन पिढीच्या डोक्यात सध्या लोकं घालत आहेत. त्यांनी आपलं दुकान मांडून ठेवलंय. त्यांना काय? त्यांनी एक आपला असा प्रोग्राम तयार केला, की लोकांना पण लोकही भुलतात त्याला. हे नवीन पिढीच्या डोक्यात घातलंय, की तुमचा पूर्वजन्म बघा, पूर्वजन्मात अमुक होता आणि त्यांना सांगतात बरं का, ते सांगतात कसं, की त्याला म्हणतात तुला त्याला संमोहित कर आणि त्याला सांगतात, की आता तूच सांग, तूच ते बघ आणि तूच आम्हाला सांग. म्हणजे याचा काय उपयोग मग? याने फक्त संमोहित करून ठेवलं. काय आणि तोच बोलतो, तोच पूर्वजन्मात जातो असं म्हणतो आणि तोच सर्व आपल्या पूर्वजन्माचं सगळं काही सांगतो. मी असा होतो, मी तसा होतो, मी इकडे होतो, तिकडे होतो. परंतु खरं सांगायचं तर याला काही ठोस प्रमाणच नाहीये म्हणा. पूर्वजन्माच्या स्मृती अशा दिसतात. हे खरं आहे का? तर नाही म्हणा. त्याला काही प्रमाणच नाहीये आणि कुठल्याही शास्त्रात ते बसत नाही आणि कुठल्याही शास्त्रामध्ये आपल्या कुठल्याही वेदामध्ये, पुराणामध्ये कुठेही असं हे नाहीये. फक्त पूर्वजन्म ज्यांनी समाधी अवस्थेपर्यंत गेले, त्यांना आपला पूर्वजन्म दिसला. पण तुझी त्यांनी जास्त चिकित्सा केली नाही. त्यांनी फक्त पण काय आहे, की ते जे महात्मे होते त्यांचे पूर्वजन्मही तसेच चांगले होते. त्याच्यामुळे त्यांना त्या पूर्वजन्माचा आनंद होता. आता आम्ही जसं सांगितलं आमच्या वडिलांनी आम्हाला सांगितलं. ते मोठे ज्योतिषी होते. त्यांनी सांगितलं, "अरे तुझा पूर्वजन्म म्हणजे 2-3 खुणा होत्या. आमच्या पाठीवर 1 खूण आहे." हातामध्ये त्यांनी हस्तरेषा बघितली. त्यामुळे तुमचा पूर्वजन्माने माझे वडील जे होते तेच तुझ्या रूपात आले माझ्या ठिकाणी. ते भागवतावर प्रवचन करायचे आणि दिवसभर उपवास करायचे. ते जे अन्न खायचे नाही वगैरे त्यांनी मला सांगितलं. तर तेव्हा त्यांचं जे कार्य पुढे राहिलं होतं, काय भागवत रहस्य तेव्हा लिहिणं झालं नाही. भागवत सांगितलं त्यांनी. पण भागवत रहस्य लिहिलं नाही. तर भागवत रहस्य लिहून सर्वांना त्याचं रहस्य सांगण्याचं जे कार्य होतं, ते राहून गेलं होतं. म्हणून आमचे आजोबा त्यांचं नाव तुकाराम महाराज. त्यांचं नाव पण तुकाराम महाराज. दिनकर तुकाराम आष्टीकर. म्हणजे तुकाराम महाराज. आणि तुकाराम महाराजांसारखेच ते होते. तेव्हा त्यांचं कार्य राहून गेलं. म्हणून त्यांनी दुसऱ्या जन्मात आम्ही पूर्वजन्मात गेलो तर आम्हाला आनंद आहे. की आम्ही काय होतो आम्हाला माहिती आहे. पण इतरांचा पुनर्जन्म असं नाहीये. त्यांचे म्हणजे संत सत्पुरुषांचे जे पूर्वजन्म असतात, ते वैकुंठहून येतात. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी, बोलले जे ऋषी साच भावे वर्ताया. तुकाराम महाराज काय म्हणतात? आम्ही कोण आहोत त्यांना माहिती आहे. आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी आहोत. खरं वैकुंठ हे आमचं स्थान आहे, निजधाम तिथे. आलो याच कारणाशी, या कारणासाठी आलो, की जड-मूळ लोक जे या 84 लक्ष युनिटतून जातायत, त्यांना हा मनुष्य देह मिळाला त्याचं काय रहस्य आहे हे सांगण्यासाठी आणि त्यांना या वैकुंठात घेऊन येण्याचं हे आमचं काम आहे म्हणा. आलो याच कारणाशी, बोलिले जे ऋषी, कारण ऋषींनी बोलून ठेवलं, की असे संत सत्पुरुष येतील आणि ते सर्व लोकांचा उद्धार त्यांनी करावा. साच भावे वर्ताया. त्या सर्वांना वैकुंठाला नेण्यासाठी आणि म्हणून इथे सांगितलं, जाये एके दिवशी वैकुंठी जाई जे वैकुंठी एकी वेळा. जन्माचे कारण राम नाम पाठी. जाई जे वैकुंठी एक वेळा. अरे याला सगळ्यांना वैकुंठी एक वेळा आणि एक वेळा तो वैकुंठात गेला म्हणजे तो कायमचा. तो मग खाली नाही येणार. एकदा जो वैकुंठात गेला तो वैकुंठात. तो खाली येतो, पण संत सत्पुरुषांच्या रूपाने तो अवतार घेतो. तो भगवान विष्णूचा भगवान महाविष्णूचा पार्षद होतो. त्यांच्यासारखा 4 हात, शंखचक्र, गदा, पद्म. म्हणून आमच्या हातामध्ये शंखचक्र, गदा, पद्म अशी चिन्ह आहेत. आमच्या वडिलांनी सांगितलं. तुझ्या हातात शंखचक्र, गदा, पद्म. म्हणजे तो विष्णूचा पार्षद आहे. कुठल्या कारणासाठी आलाय? आम्ही वैकुंठवासी
आलो याच कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. जन्माचे कारण रामनाम पाठी जाई जे वैकुंठी एक वेळा. तर आमचं स्थान, आमचं निजधाम वैकुंठात आहे म्हणे. पण आम्ही आलो कशा करता? तर हे मनुष्य प्राणी यांना त्या ज्ञानाचा, त्या प्रेम भक्ती ज्ञानाचा अनुभव घेऊन त्यांना वैकुंठात नेण्यासाठी आलो. त्यांना चतुर्भुज करण्यासाठी आलो. तेव्हा जाई जे वैकुंठी एक वेळ, एक वेळ तो वैकुंठात जा म्हणाला. आणि एक वेळा गेला किंवा परत पुन्हा येणार नाही. पण येशील तर तुझे सर्व जन्म पुढचे जे आहे ते म्हणले सद्गुरूंचं कार्य करण्यासाठीच तुझे जन्म होतील आणि लोक कल्याणासाठीच तुझा जन्म होईल. मग तुला ते पुनर्जन्माचा आनंद होईल. माझे आधीचे जन्म काय किती व्हावा. आधी मी अमुक होतो, मग तमुक होतो, अमुक संत होतो, तमुक संत होतो. असं तुला आनंद होईल. त्यावेळेला असं कार्य घडलं. अरे, त्यावेळेला असं नाही घडू शकलो. मग आता आपल्याला असं करायला पाहिजे. त्यावेळेला ते नाही घडू शकलं. तेव्हा संतांचं कार्य सुद्धा अपुरं राहतं. ते परत येतात. तेव्हा जाई जे वैकुंठी एक वेळ सर्वांना त्या वैकुंठात नेण्यासाठी म्हणून ते येत असतात. तेव्हा त्यांच्या पूर्वजन्माच्या ज्या स्मृती आहेत त्या आनंददायक आहेत. म्हणून ते पूर्वजन्मात गेले तर काही हरकत नाही. परंतु इतर लोक जर पूर्वीच्या जन्मात जर गेले आणि जाणं शक्य नाहीच आहे. कारण त्याच्यासाठी समाधी अवस्थेतच तो जाऊ शकतो. जो समाधी अवस्थेत गेला तोच पूर्वजन्म व्यवस्थितपणे बघू शकतो. बाकीचे जे असतात ते अज्ञानच असतात. ते या मायेत असतात. तो मायेमध्ये आहे, तर तो पुनर्जन्म आपला बघेल कसा? तो मायेच्या पलीकडे जो जातो तोच आपला पुनर्जन्म बघू शकतो. जो या मायेत आहे तो आपला पुनर्जन्म बघू शकत नाही. असं असं आपल्या शास्त्रांचं सांगणं आहे. जो या मायेच्या पलीकडचा, जो मायेत आहे तो स्वप्न बघतो. तो काहीतरी डोळे मिटले की काहीतरी दिसत असतं माणसाला आणि दिसलं की तो सांगतो. संमोहन कशाला पाहिजे हो? तुम्ही डोळे मिटा आणि बसा. थोडीशी तुम्ही जप वगैरे केला असेल तर तुम्हाला लगेच डोळ्यासमोर काहीतरी दिसायला लागतं. काही रस्ता दिसतो, काही माणसं दिसतात. झोपेत नाही, झोपेत तर स्वप्न दिसतं. पण कोणी असं डोळे मिटले की लगेच त्याला दिसायला लागतं. माणसं दिसतात, रस्ते दिसतात, चौक दिसतो, दुकान दिसतं. तसंच त्यांना काहीतरी दिसतं आणि ते सांगतात, "मी मला हे दिसलं, मी इथे होतो, हे घर होतं, अमकं होतं, तमकं होतं." असं ते सांगतात. परंतु त्याचं अजून ते प्रमाणित झालेलं नाही म्हणलं. सिद्ध नाही झालं, की ज्यांना असं संमोहित केलं आणि त्याने सांगितलं आणि ते हे झाले. प्रमाणित नाही झालं. खरं आहे का खोटं आहे ते म्हणतात. खरं आहे खोटं आहे आम्हाला माहिती. त्यांनी सांगितलं. जो बोलतोय त्यांनी सांगितलं ना, म्हणजे झालं. पण तुमच्याकडे काय प्रमाण आहे का? तो काय बोलतोय तर नाही म्हणाले. ते काही प्रमाण नाही. तेव्हा पूर्वजन्माच्या स्मृती पूर्वजन्मात घालतो. बरं, तेव्हा आधीच्या जन्मात आपण कोण होतो हे बघणं म्हणजे हे बघू नये म्हणले. का? हे परमेश्वरी नियतीच्या अगदी विरुद्ध आहे. कारण जर परमेश्वरी नियतीला हे मान्य असतं, तर जन्म होताना तो असा झटका लागला नसता आणि सगळं विस्मृती झाली नसती. बरं, एकाच माणसाची नाही, सगळ्यांचाच जन्म होताना त्याला झटका लागतो आणि त्याची विस्मृती जाते. असे सगळ्यांचंच होतं. असं सगळ्यांचंच होतं म्हणाले. कोणी अपवाद नाही याला. मग असं असं आहे म्हणजे परमेश्वराच्या सत्तेतच तसं आहे, की याला आधीच्या जन्माचं काही माहिती होऊ नये. कारण आधीच्या जन्मात त्यांनी काय-काय पाप केलं किंवा काय-काय दुःख भोगली, काय-काय संकटं त्याच्यावर आली. त्याचं हे त्यांनी जर बघितलं, अहो आधी आत्ताच्याच तर जन्मात त्याला ते एवढं हे होतं. तो घाबरून जातो. त्याला ते सहन होत नाही. तो म्हणले इतर आधीच्या एवढ्या जन्मातलं ते सुख-दुःख जर त्याने बघितली, तर त्याच्या मनावर परिणाम होईल म्हणे. तेव्हा मानसिक दृष्टीने आणि भावनिक दृष्टीने हे अत्यंत घातक ठरू शकतं. असं शास्त्र सांगतं, की पूर्वजन्म हा कधी बघू नये म्हणत. कारण भावनिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या मनुष्य मानसिक दृष्टीने दुर्बल असतो आणि
ह्या जन्मातलं तो हे करू शकत, निस्तरू शकत नाही. तर आधीच्या जन्मात असं झालं म्हटल्यानंतर तो किती हे होईल आणि म्हणून हे घातक ठरू शकतं आणि म्हणून अत्यंत धोकादायक आहे आणि म्हणूनच हे मोठ मागच्या जन्मात आपण जाऊ नये, असं शास्त्र सांगतात. किती काहीही सांगितलं. बरं जाऊन उपयोग तरी होणार आहे काय? ते बघितलं तुम्ही, की मागच्या जन्मात तुम्ही गेला बघितलं बरोबर खरं असलं तरी ठीक आहे. खरं असलं आहे आम्ही समजा मानलं. तरी त्याचा उपयोग काय? त्याचा दुरुपयोगच जास्त आहे म्हणाले. तुम्हाला धक्का बसेल, अटॅक येईल. तेव्हा ते धोकादायक आहे. त्याचा उपयोग तर काहीच नाही. समजा समजलं तुम्ही मागच्या जन्मात अमुक होतो. उपयोग काय झाला त्याचा? काही उपयोग नाही. आताच्या तुमच्या जीवनात काय उपयोग आहे? काय नाही. बरं ते म्हणतात, की नाही मग असं कळतं, की मागच्या जन्मात आम्ही ह्या-ह्या चुका केल्या. बघा, काय तर्क लढवतात. मागच्या जन्मात आम्ही काय चुका केल्या, त्या चुका आणि त्याच्यामुळे आम्हाला काय भोगावं लागलं हे आम्हाला कळलं. तर म्हणले या जन्मामध्ये आम्ही त्या चुका करण्याचं टाळू आणि म्हणाले मग ते मग त्या चुका टाळल्या म्हणजे आम्हाला तेवढं दुःख कमी होईल. बघा, कसे तर्क लढवतात. पण परमेश्वराने या नियतीत अशी व्यवस्था करून ठेवली आहे, की जीवाला गर्भात असताना त्याच्या आधीच्या सर्व जन्मांचं आणि त्यात भोगलेल्या यातनांचं ज्ञान असतं. पण गर्भातून बाहेर येताना तो सर्व विसरून गेला पाहिजे. अशी भगवंताने अगदी हेतुपुरस्सर योजना केलेली आहे, हेतुपुरस्सर. आणि असं जर कोणी ते न जाणता मागच्या जन्मात जायला लागेल, तर ती नियती तिथे बसली आहे. ती त्याला दंड करणार नाही, त्याला सोडणार नाही. नियतीच्या विरुद्ध मनुष्य करू शकत नाही. तेव्हा त्याच्या आधीच्या जन्मात घडलेल्या घटनांचा त्याच्या चालू जीवनावर परिणाम होऊ नये. आताच्या जीवनात त्याला शांती, समाधान लाभावं. आता काय चालू आहे त्याचाच वर्तमानेषु वर्तन्ते. वर्तमान घडीत, आजच्या आयुष्याचं सुद्धा वर्तमान घडीत काय चालू आहे त्याच्यावर तू हे ठेव. वर्तमानेषु वर्तन्ते. तेव्हा तुझ्या आधीच्या याचा चालू जीवनावर परिणाम होऊ नये म्हणून हे सर्व सांगितलं. परंतु काही लोकांनी पूर्वजन्मात नेण्याचं असं ते दुकानच मांडून बसलं. त्याला संमोहित करा, त्याच्याकडून सर्व उत्तरे काढून घ्या. बरं तू उत्तर दे ना, तो नाही देणार. किंवा देईलही तो काहीतरी वेगळीच उत्तर देईल. त्याला दिसेल तसं तो उत्तर देणार. तसंच या उत्तरामध्ये किती खरं आहे आणि किती खोटं आहे हे पाहण्याची काही शास्त्रीय कसोटीच नाही. आणि हे सर्व परमेश्वरी सत्तेच्या विरुद्ध आहे, असं बघणं. हे लोकांना कळत नाही. आणि तसं करणं हे अयोग्य आहे. ते धोकादायक आहे आणि अधर्म आहे. परमेश्वरी सत्तेच्या विरुद्ध जाणं हा अधर्म आहे. हे त्यांना कळत नाही. काही लोक असा युक्तिवाद करतात, की आधीच्या जन्मी काय कर्म केलं, हे कळलं तर आपल्याकडून चुकीचं घडलं काही कर्म, तर या जन्मात ती चूक सुधारता येते. असं सांगतात काही लोक. पुढील जीवन आपल्याला सुधारता येते, पुन्हा तशी चूक करायची नाही असं ते म्हणतात. पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. अहो, एकदा धनुष्यातून बाण सुटला, की तो बाण परत आणता येत नाही. तो आपला मर्मभेद करूनच राहतो. तसा म्हणाले, हे कर्म एकदा केलं, की ते कर्म बरोबर धनुष्यातल्या बाणासारखं आहे. ते म्हणले या ब्रह्मांडात जाऊन ते परत येतं तुमच्याकडे आणि त्यात ते आपली शक्ती दाखवतं. त्याचा त्याचं फळ तुम्हाला भोगावंच लागतं. अगदी मोठे-मोठे संत सत्पुरुष सुद्धा या प्रारब्धातून काही संत सत्पुरुष त्यांनी प्रारब्ध म्हणले, "अरे येऊ दे," म्हणले, "आपलं काय?" पण काही संत सत्पुरुषांनी आपलं प्रारब्ध बाजूला केलं. सद्गुरू त्या आपल्या भक्ताचं प्रारब्ध त्यांचे प्रारब्ध ठरविले. मानुनी आपुले स्वभक्त. भक्ती मार्गाचे किंवा सगुण भक्तीचं हेच तर मुख्य आहे. निर्गुण निराकार परमात्म्याला हाक मारला तर तू नाही येणार. तुमचं संकट निवारण करायला. संकट निवारण करायला तो येईल, तर त्याला सगुण होऊनच यावं लागेल. म्हणून सगुणाला हाक मारल्यानंतर आपला इष्टदेव जो आहे, त्याला हाक मारल्यानंतर तो येतो म्हणा. निर्गुण निराकार काय येत नाही.
तो म्हणतो सद्गुरू आहे त्यांना विचारा. तो म्हणतो तुमचा इष्टदेव आहे त्याला त्याला बोलवा. तेव्हा जे काही कर्म घडलंय आधी ते बदलता येत नाही. फक्त ते सद्गुरू बदलू शकतात. ते इष्ट देवता त्याच्यातून रक्षण करू शकते. सद्गुरू रक्षण करू शकतात. ते प्रारब्ध होऊन पुढे येणारच आहे. त्याचं फळ भोगावं लागणारच आहे. हे अटळ आहे. प्रारब्ध कोणा सहसा टळेना. सहसा नाही, सहसा हा शब्द वापरलाय. सहसा टळत नाही म्हणाले. फक्त एक तो जर सद्गुरूंचा शिष्य असेल तर ते टळतो. मरण सुद्धा टळतं. हो, असे सत्पुरुष होते. त्यांनी सांगितलं, "काय तू मरणार नाही. मी आहे इकडे." मृत्यू सुद्धा आला आणि गेला म्हणा. तेव्हा ही सत्पुरुषांच्याच ठिकाणी शक्ती आहे म्हणा. बरं, आता प्रारब्ध आहे त्याचं फळही भोगलं. प्रारब्ध होतं ते टळत नाही त्याचं फळही भोगलं. भोगल्यावर तरी प्रारब्धातून पूर्ण सुटका होते का? नाही, 99% होते म्हणा. प्रारब्ध भोगलं त्याच्यानंतर त्याच्यातून सुटका होते का? अगदी 99% पर्यंत तरी होईल. 50 काही लोकांचं 50% सुटका होते. काही लोकांचं 25% होते. पण काही लोकांना 99% होते. काय संत सत्पुरुष असतील, तर ते त्याच्यातून सुटका करतात. पण म्हणाले, "प्रारब्ध तू भोगलं, पापातून तुझी सुटका झाली. पण तू जे पाप केलं होतं, जे केलं होतं, त्याचे संस्कार तुझ्या चित्तात शिल्लक आहे." मनुष्य जे एखादी गोष्ट करतो, त्याला हॅबिच्युअल होत होतं, त्याला हॅबिट होते. एखादी गोष्ट तो करतो. कोणी चोरी करणार असेल, तर तो चोर चोरी करतो. मग त्याला पकडतात. मग त्याला दंड करतात. दंड तो भोगून परत येतो. दंड भोगून परत आल्यानंतर काय होतं? दंड भोगून परत आल्यानंतर परत तो चोरी करतो म्हणा. का करतो? परत तो ते कर्म करतो. का? तर त्याच्या आधीच्या ते चोरी केलं, ते पकडलं त्याला, प्रारब्धाचा भोग त्याला दिला, त्याच्यातून तो बाहेर पडला. त्याचं पाप निघून गेलं. परंतु त्याचा संस्कार मात्र राहिला. आधी चोरी केली होती ना, मग त्याचा संस्कार राहिला. एवढा सूक्ष्म असतो, की परत तो त्याला चोरी करायला भाग पाडतो. म्हणून प्रारब्ध पूर्णपणे जात नाही म्हणे. म्हणून कर्म आणि प्रारब्धाचं हे असं दुष्टचक्र आहे म्हणा. दुष्टचक्र आहे. आधी पाप कर्म होतं. पाप कर्माचं प्रारब्धात रूपांतर होतं. प्रारब्धाचं दुःख, प्रारब्धाचं फळ म्हणजे दुःख, भोग त्याला करावा लागतो. दुःखाचा भोग येतो आणि दुःखाचा भोग भोगल्यानंतर तो शुद्ध होतो. पण पापाचा संस्कार मात्र राहतो आणि तो जो संस्कार आहे, तो संस्कार परत त्याला पाप करायला भाग पाडतो आणि परत मग त्याचं कर्म तयार होतं, मग प्रारब्ध तयार होतं, मग फळभोग होतो. असं हे सारखं चक्र आहे. हे दुष्ट चक्र आहे आणि म्हणून जीवाला अनेक योनीमधून प्रवास करावा लागतो. याचं कारण हे आहे. पूर्वजन्मीच्या स्मृती जागृत करणं म्हणजे पूर्वजन्मात उलट मार्गाने जावं लागतं. बरं, आता पूर्वजन्मीच्या स्मृती गेला. पूर्वजन्मात तो गेला. स्मृती आहे, कळलं त्याला. म्हणजे तो माग मागचे जे जन्म आहे, पूर्वीचे जन्म, त्याच्यात तो जात राहील. म्हणजे काय होईल? ज्या 84 लक्ष योनीतून तो फिरत आला, त्याच 84 लक्ष योनीत मागे-मागे तो जाणार म्हणा. अरे, आधी एवढं फळ भोगून झालंय ना तुझं, आता परत तिकडेच जातो. काय एखाद्याला एखाद्या गोष्टीचा वाईट अनुभव आला, तर परत तिकडे जाईल का? नाही. पण हा बघा, याची हुशारी बघा. हा पूर्वजन्माच्या स्मृतीत जातोय. काय 84 लक्षचा फेरा त्यांनी बघितला, त्याचं दुःख अनुभवलं आणि आता परत परत काही कोणी सांगितलं म्हणून तो आपला 84 लक्ष योनीचा फेऱ्यात जातोय. आता याला कोणी काय सांगावं? तो 84 लक्ष योनीचा फेरा पार करून कसा-बसा मनुष्य जन्मात आला. तर आता परत त्या उलट मार्गाने परत पूर्वजन्मात त्याला नेणं म्हणजे किती मोठं पाप आहे. पुन्हा त्या 84च्या फेऱ्यात उलट घेऊन जाणं म्हणजे आधीच्या जन्मातील दुःख पुन्हा भोगावी लागतात. तो तिकडे गेला म्हणजे त्याला ते दुःख दिसणार.
म्हणजे तो तो मुकणार मनाने. तेव्हा हे जे आहे, हे जे सांगतात म्हणले आणि लोकं त्याच्या मागे लागतात. याचं कारण काय? सद्गुरू नाहीये आणि सद्गुरू नाही तर अज्ञानात तो पडलाय. मग तो कधी कुठल्या खड्ड्यात जाऊन पडेल काय सांगता येत नाही. काहीतरी कुठेतरी वाचेल, काहीतरी कुठेतरी ऐकेल आणि त्याला तेच खरं वाटेल. सद्गुरू सांगतात ते खरं नाही वाटत. काहीतरी कोणीतरी सांगतात, काहीतरी मोबाईलमध्ये बघतो आणि ते त्याला खरं वाटतं. पण मोबाईलमध्ये बघितलेलं किती खोटं असतं हे आता आम्ही तुम्हाला सांगितलं. कसे लोक त्याच्या मागे लागतात आणि कसे फसतात. कारण त्यांना ज्ञान नाही मिळालं. तेव्हा असं अनेक योनीत फिरता-फिरता शेवटी त्याला भगवंताच्या कृपेने मनुष्य योनीत जन्म आला. म्हणजे ज्ञान योनीत जन्म प्राप्त झाला त्याला. म्हणजे मनुष्य योनी म्हणजे ज्ञान योनी. इथे ज्ञान प्राप्त करून घेता येतं. याचा हेतू हा, की त्या ज्ञान योनीत जन्माला येऊन जीवानी आपल्या स्वस्वरूपाचं ज्ञान करून घ्यायचं आणि पुन्हा परमात्म्याला जाऊन मिळायचं. परमात्मा स्वरूप जिथून आपण आलोय, तिथे मिळायचं. हा हेतू आहे म्हणलं. यासाठीच मनुष्याला बुद्धी प्राप्त झाली आहे. पण म्हणाले, जोपर्यंत बुद्धीने केवळ बाह्य जगाचं आणि त्यातल्या विषयाचं ज्ञान मनुष्याला होते, तोपर्यंत त्याला त्याच्या आत्मस्वरूपाचं ज्ञान होणार नाही. आत्मस्वरूप आत-आत आहे. आत्मस्वरूप आत-आत जाणारा मार्ग आहे. विरोधी मार्ग आहे. उलटा मार्ग आहे. आणि संसार तर प्रत्यक्ष समोर आहे. त्याच्यामुळे त्याचं मन संसारात जात असतं अनेक वाटांनी. आणि इकडेच आत्म्याकडे त्यांचं मन जात नाही. बाह्य जगाचं ज्ञान त्याला होतं. बाह्य विषयांचं ज्ञान होतं. आणि जोपर्यंत बाह्य विषयाचं ज्ञान मनुष्याला होत आहे, तोपर्यंत त्याला त्याच्या आत्मस्वरूपाचं ज्ञान होणार नाही, कधीच होणार नाही. परंतु बाह्य जगाचा जेव्हा त्याला विषयांचा वीट येईल, त्याला जेव्हा असे अनुभव येतील, वाईट अनुभव येतील, तेव्हा त्याला वैराग्य येईल आणि तेव्हा त्याला मुमुक्षू असं म्हणतात आणि मग तो सद्गुरूंच्याकडे येईल, तर सद्गुरू त्याची बुद्धी अंतर्मुख करतील. मन, बुद्धी त्याची अंतर्मुख करतील. जे बहिर्मुख झाले ते अंतर्मुख, सद्गुरू अंतर्मुख करतात. उलटा मार्ग दाखवतात. मग त्याला आत्मस्वरूपाचा विचार करता येईल. आणि इथे हा मार्ग देखील उलटाच आहे. जसं ते उलट्या मार्गाने तिकडे जातात, आधीच्या जन्मात जातात. तसा हा मार्ग उलटाच आहे. पण हे आधीच्या जन्मात जाणारा मार्ग नाही हा. हा उलटा आहे म्हणजे संसाराच्या दृष्टीने उलटा आहे. मन, बुद्धी संसारात जात आहे, तर सर्व मन, बुद्धीला वळवून आत्मस्वरूपाकडे नेण्याचं हा मार्ग आहे. म्हणून हा उलटा मार्ग आहे. उलटा मार्ग नीट रे, ऐसा होशी धीट रे. उलटा मार्ग नीट समजून घे आणि असा धीट हो. हा मार्ग म्हणजे आनंदमय मार्ग आहे. हा दुःखमय नाही, हा आनंद मार्ग आहे. हा ज्या आत्मस्वरूपापासून जीव वेगळा झाला आणि त्याला 84 च्या फेऱ्यात सापडला. या 84 च्या फेऱ्यात सापडला, त्या संसारातून आता उलट मार्गाने जायचं आहे. म्हणून आम्ही लिहिलेलं होतं, काव्य लिहिलं होतं काय? दोहे लिहिले होते कबीरासारखे. आगे आगे सब चले, पीछे कोई न जाए. आगे आगे सब चले, पीछे कोई न जाए. मागे कोणी जात नाही म्हणे. पीछे पीछे जो गया, वही तो हरि पद पाय. रे मनुआ, वही तो हरि पद पाय. मग पिछे कसं जायचं? मागे मागे कसं जायचं? सत्संगती नित जो करे, सत्संगती नित जो करे, वही सद्गुरु पाय. सत्संगति नित जो करे, वही सद्गुरु पाए. सद्गुरु के पीछे चले, वही तो आगे जाए. सद्गुरु के पीछे चले, वही तो आगे जाए. अरे मनुआ, वही तो आगे जाए. जो सत्संगती करतो, जो आपल्या घरीच बसून राहतो, बस मला कुठे जायचं नाही. मला घरच्या घरी असं होत असेल तर मी करणार, नाही तर नाही करणार. तू काही जावाई आहे का कोणाचा?
अरे सद्गुरूची सेवा करावी लागते. तुला कळत नाही, एवढं तू शहाणा आहे. एवढे ग्रंथ वाचले आहे, एवढा शहाणा आहे, तर सद्गुरूंची सेवा करावी लागते. साधी गोष्ट तुला कळत नाही. नाही, सद्गुरू येतील माझ्याकडे त्यांना गरज असेल तर. काय सद्गुरूंचा दासानुदास व्हावं लागतं, तेव्हा आत्मज्ञान प्राप्त होतं. नुसता घरामध्ये स्वामी समर्थांचा फोटो लावून काही होत नाही म्हणा. तो नुसता स्वामी समर्थांचा फोटो आहे, त्या फोटोमध्ये स्वामी समर्थ नाहीये, हे लक्षात ठेव. तेव्हा आगे आगे सब चले, पीछे कोई न जाए. पीछे पीछे जो गया वही तो हरि पद पाए. रे मनुआ वही तो हरि पद पाए. सत्संगती नित जो करे वही सद्गुरु पाए. जो नित्य सत्संगती करतो, इतर संतांचं त्याला महात्म्य माहिती आहे. इतर संतांकडे तो जाऊन आलाय. परंतु त्याला माहिती आहे, की यांचा काही उपयोग होणार नाही आपल्याला. त्यांनी त्याला सांगितलं, की नाही सद्गुरू तुला पाहिजे तरच होईल, नाहीतर नाही होणार. तेव्हा सत्संगती नित जो करे वही सद्गुरु पाए. सद्गुरु के पीछे चले वही तो आगे जाए. सद्गुरु के पीछे चले वही तो आगे जाए. रे मनुआ वही तो आगे जाए. कलिद्वापर त्रेता कृत चहुयुग पीछे जाए. मागे किती जायचं हो? 4 युग च्या मागे जायचं आहे. कलिद्वापर त्रेता कृत चहुयुग पीछे जाए. रहे इसी संसार में पार ब्रह्म हो जाए. रे मनुआ पार ब्रह्म हो जाए. या संसारात तो राहतो, या संसारात सद्गुरू राहतात. पण परब्रह्म त्याला करतात म्हणाले. तेव्हा त्या आत्मस्वरूपापासून हा जीव वेगळा झाला. 84 लक्ष योनीच्या फेऱ्यात सापडला. आता संसारातून उलट मार्गाने जेव्हा आता सांगितल्याप्रमाणे जो जातो पिछे-पिछे, तेव्हा त्याला ते प्राप्त होतं. तेव्हा त्याला परमेश्वराची प्राप्ती होते. आणि मग याच्यासाठी काय करायचं? राम राम ऐसा जिव्हे उमटे ठसा. मग ही अवस्था प्राप्त करून घ्यायची आहे, तर काय करावं लागेल? राम राम ऐसा जिव्हे उमटे ठसा. तो उद्धरेल आपैसा इहलोकी. राम राम असा ठसा ज्याच्या जिभेवर उमटेल, तो आपैसा त्याचा उद्धार होईल. आपैसा म्हणजे सहज होईल. सद्गुरूंच्याकडे आल्यानंतर सर्व सहज आहे. तुला विचार करायची गरज नाही. तू विचार करशील तर फसशील. तू विचार करत नाही. तू सद्गुरूंनी सांगितलेलं तेवढं ते पूर्ण श्रद्धेने आणि पूर्ण विश्वासाने, पूर्ण प्रेमाने ती जी साधनं करशील, साधनावर फोकस ठेव. तू काय होणार आहे, काय झालं नाही, काय मला अनुभूती आली नाही, आली अशी अनुभूती येते का? आणि अशा अनुभूती आल्या त्या खोट्या असतात सगळ्या. अनुभव हा सद्गुरूंच्या ठिकाणी आत्मस्वरूपाचा अनुभव हाच खरा आहे. बाकीच्या सगळ्या अनुभूती खोट्या आहेत. त्या अनुभूतीला काय कवडीची किंमत नाही म्हणा. किती तुला अनुभव येऊ, कोणी तुझ्याशी बोलो, स्वामी समर्थ जरी तुझ्याशी बोलले तरी ते कवडी मोल आहे म्हणा. त्याला काहीच अर्थ नाहीये. आणि स्वामी समर्थ खरंच खरंच आले तर ते काय सांगतील? "तू बऱ्या बोलाने सद्गुरूंच्याकडे जा. मी तुला सद्गुरूंची भेट करून दिली आहे. त्यांच्याकडे जा." असंच ते सांगतील. तेव्हा म्हणजे तुला स्वामी समर्थांनी अजून दर्शन दिलेलं नाही. तुझ्या बोलण्यावरून असं दिसतंय. स्वामी समर्थ खरंच भेटले असते तर त्यांनी तुला खडसावून सांगितलं असतं. तुला सद्गुरू दिले आहे मी पाठवले ना तुला. सद्गुरूंची भेटी करून दिली आहे ना. मग त्यांच्याकडे का नाही जात तू? असंच त्यांनी सांगितलं असतं. राम राम ऐसा जिव्हे उमटे ठसा. ते म्हणतात ना, डोंट पुट द वर्ड्स इन माय माउथ. तुझे शब्द तू माझ्या तोंडात घालू नको. तसं म्हणजे तुझे शब्द स्वामी समर्थांच्या तोंडात घालू नको म्हणले. काय? डोंट पुट युअर वर्ड्स इंटू स्वामी समर्थ माउथ. एवढी तुझी हिंमत झाली. स्वामी समर्थांच्या मुखामध्ये तू असं कुठे लिहिलंय? स्वामी समर्थांनी त्यांचं चरित्र वाचा. त्याच्यात त्यांनी सगळ्यांना सद्गुरूंच्याकडे पाठवलं. देव मामलेदारांच्याकडे
हो, सर्वांना गजानन महाराज देव मामलेदारांच्याकडे पाठवलं. ते हे आले होते कोण गोंंदवलेकर त्यांना सांगितलं देव मामलेदारांच्याकडे जा. त्याच्यानंतर शंकर महाराज त्यांना सांगितलं. त्याच्यानंतर ते कोण आणि आणखी कोणतरी होते. गजानन महाराज त्यांना तर पाठवलं. ते सगळे आणि तिथे असा अ, देव मामलेदारांचं ते मंदिर आहे सटाण्याला. आम्ही यांना घेऊन गेलो होतो, किरण मुळेंना. तिथे असं त्या चांदीचं असं मोठं हे भिंतीवर असं केलेलं आहे. त्याच्यावर कोरलेलं आहे. तिथे बैलगाडी आहे आणि ती बैलगाडी स्वामी हे चालवतायत. देव मामलेदार ते बैलगाडी चालवतायत आणि त्याच्यात हे सगळे साईबाबा आणि गोंदवलेकर महाराज आणि अमुक गजानन महाराज हे सगळे बसलेले आहेत त्या बैलगाडीत. आणि खरोखरच हे संत पुरुष सगळे देव मामलेदारांना भेटायला जायचे. त्यांच्याकडून त्यांनी ज्ञान प्राप्त करून घेतलं. कारण ज्ञान प्राप्तीसाठी शिवाय काही उपयोग नाही म्हणे. नुसते चमत्कार करून काही उपयोग नाही. ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय त्या तो मुक्त होऊ शकत नाही. ज्ञानादेव तू कैवल्यम आणि म्हणून हे सर्व लोक सत्संगतीसाठी सत्संगती सेवा करे. सत्संगती जेव्हा करशील, तेव्हाच तुला ते हरिपद प्राप्ती होईल, नाहीतर नाही होणार. आणि म्हणून यासाठीच रामनाम मंत्राची जरुरी आहे. श्रीराम नाम मंत्राची जरुरी आहे. बाह्य संसाराचं वैराग्य येईल. कशाने येईल मिळालं? तर सत्संगतीने बाह्य संसारात धावणारं मन हे परमार्थात येईल आणि थोडं वैराग्य येईल. आणि या रामनाम मंत्राचा सारखा ध्यास लागून सद्गुरू जो रामनाम मंत्र देतील त्याचा सारखा ध्यास लागेल. आमचे घोरपडे म्हणतात, "सद्गुरू मी 10 वाजता झोपतो." त्यांनी टाईम टेबल सेट केलं बरोबर. 10 वाजता झोपतो आणि 10 ते 3 माझी झोपण्याची वेळ आहे. आणि 3 वाजता उठलो, की मग अंघोळ करून मग काय यज्ञ करतो. त्याच्यानंतर मग जप करतो. 18 माळांचा जप करतो. 108 ची 1 माळा अशा 18 माळांचा जप. 18 माळांचा जप झाल्यानंतर मग मी वाचन करतो. श्रीमद भागवत आणि तुम्ही लिहिलेले ग्रंथ. इतर ग्रंथ ते वाचतच नाही. तुम्ही दिलेले ग्रंथ मग ते ग्रंथ वाचून त्याच्यावर मी लाल, निळ्या, पिवळ्या शाईने हे करतो म्हणा आणि त्यातले जे मला विचार असं वाटतात, की इतर लोकांना पाठवावं. ते मी त्यांना लगेच पाठवतो. रोज त्यांचे ते विचार त्याच्यासाठी त्यांनी नवीन चॅनल म्हणजे नवीन ग्रुप तयार केला. आम्ही त्यांना सांगितलं ते मला विचारले, की "सद्गुरू हे आपले सगळे नवीन जे लोकं आले आहेत म्हणाले, त्यांना एवढी माहिती नाहीये." तर आणि ते त्यांना सांगितलं तर ते साधनही करत नाही म्हणाले. त्यांना सांगितलं, "अरे रोज साधन करा बाबा." तर ते करत नाही म्हणाले. ते वाचतही नाही पुस्तकं. म्हणून म्हणले त्यांच्यासाठी मी असेच विचार 4 ओळीचा विचार असला, की त्यांना वाचता येईल. आणि असं रोज-रोज केलं, की म्हणले आपोआपच त्यांचं वाचन होईल. 4 ओळी वाचायला काही जास्त वेळ लागत नाही. आणि इतरही त्यांचे मित्रमंडळी आहेत. इतर स्टेट्समध्ये पण आहेत. तर त्यांनाही म्हणाले होईल आणि आपल्या इकडच्या लोकांना तर माहितीच आहे. त्याच्यामुळे त्यांना पाठवण्याची काही गरज नाही. पण ह्या लोकांना गरज आहे म्हणा. कारण हे लोकं वाचत वाचत नाही. तर जे नवीन आलेले सगळ्या त्यांचा एक ग्रुप त्यांनी तयार केला. म्हटलं करा हरकत नाही. त्यांना सांगा म्हटलं आणि त्याच्यावर तुम्ही ती माहिती पाठवत जा त्यांना. तेव्हा त्यांचं वाचन होईल आणि ते असं पाठवतात आणि लोकांना आनंद होतो. तेव्हा त्यांनी सांगितलं त्याच्यानंतर मग म्हणले, "मी ग्रंथ वाचतो, मग हे लिहितो आणि अशा रीतीने आणि मग दिवसभर मला बाकीच्या गोष्टी करायला वेळ मिळतो." सकाळी 10 वाजेपर्यंत हे सगळं माझं आटपतं. पहाटे 3 पासून सकाळी 10 वाजेपर्यंत. म्हणजे ज्याला करायचं आहे, साधना करायची. अगदी एवढं आपण सांगत नाही, पण थोडी बहुत तरी साधना केली पाहिजे ना. नाहीतर काय उपयोग आहे? नाही मला हे जमत नाही, मी त्याला आम्ही त्यांना कधीही बोलवतो तिकडून पुण्याहून तुम्ही या, तर ते येतात इकडे. ते असं नाही म्हणत, "सद्गुरू मी एवढी साधना करतो, मग माझी साधना बुडेल." तसं नाही म्हणत. तेव्हा ते गुरुपौर्णिमेच्या दिवशी ते एवढ्या दुरून आले होते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी फारच थोडे लोक आले होते. म्हणजे ते गुरुपौर्णिमेचंही त्यांना काही नाही मिळाले.
अरे काय बाबा! गुरुपौर्णिमेसारखा दिवस एवढा महत्त्वाचा असतो. त्या दिवशी सुद्धा तुला सद्गुरूंचं दर्शन घेण्याची काही तुझ्या ठिकाणी इच्छा झाली नाही. म्हणजे तुला काय म्हणावं? याला आळशी म्हणतात. आळशी मंदमती केवी तरी असं ज्ञानेश्वर महाराज. अरे आळशी आणि मंदमती नाही तरू शकणार हे लक्षात ठेवा. तपश्चर्या पाहिजे म्हणलं. तपश्चर्या केली पाहिजे. आम्ही रोज महाराजांकडे जायचो. ऑफिसमधून सुटलो, कॉलेजमधून सुटलो की तिथे जायचं. रात्री 11 वाजता यायचं. एवढं नाही सांगत आहे कोणी तुम्हाला. अरे कधीतरी ते मधून बरं नाही येणार तर निदान फोन तर कर. तेही होत नाही. बाकीचे रोज फोन करत असेल तो 10, 15, 20 पण सद्गुरूंना तो फोन होत नाही. त्यांच्याशी संपर्क नाही. मग काय उपयोग आहे म्हणले. काय उपयोग आहे? काय आणि काय होणार आहे तुझं? नुसतं घरात स्वामी समर्थांचा फोटो लावून काय होणार आहे का? मला आश्चर्य वाटतं की ते स्वामी समर्थांचा फोटो लावून लोकं त्यांनी सांगितल्याप्रमाणे गोष्टी करत नाहीत. एवढी कशी हिंमत होती त्यांची मला मला आश्चर्य वाटतं. तेव्हा हे सर्व घडण्यासाठी श्री रामनाम मंत्राची जरुरी आहे. आम्ही आताशी काही लोकांना उपासना मंत्र दिलाय. अरे रामनाम मंत्र तर दिलाच नाही. पण त्याची क्वालिफिकेशन बघून तो कसा वागतो, कसा राहतो. रामनाम मंत्र तर पुढे आहे. तो आम्ही दिला नाही. कारण काय? की आम्ही प्रयोग केला. आधी लोकांना दिला. पण त्यांचं वागणं याच्यात काही बदल झाला नाही. तेव्हा त्या रामनाम मंत्राचा त्यांना काय फायदा होणार? आमच्या लक्षात आलं. मग आम्ही सांगितलं, "नाही बाबा, आता पुढे आपण कानाला खडा." त्याचं संपूर्ण बघायचं. तो कसा वागतो, काय करतो, किती तो तत्पर आहे, किती सेवा करतो, कार्यात किती सेवा करतो, किती संपर्क करतो, किती ग्रंथ वाचतो, किती म्हणजे इतर ग्रंथ नाही, आपले ग्रंथ. त्याच्यावर तो किती कळवतो. काही भक्त आम्हाला कळवत असतात. तो किरण कदम, तो तर मला रात्रीच कळवतो एकदम. पण तो राहतो फलटणला, किती दूर राहतो. पण मध्ये तो गुरुपौर्णिमेला येऊन गेला. त्याने म्हटलं असतं, तर "सद्गुरू मी एवढ्या दूर राहतो." बरं त्याला सुट्टी पण मिळत नाही. तरी तो येऊन गेला तिथे आणि त्याला त्याची प्रचिती आली. अनुभूती म्हणतात ना. आम्ही त्याला सांगितलं, "हे" तो म्हणाला, "सद्गुरू हे आम्ही यज्ञ करतो." तर म्हणले, "याची विभूती काय करायचं?" म्हटलं, "तुझ्या शेतात टाक." त्यांनी ती शेतात टाकली तर आणि त्यांनी आम्हाला सांगितलं, "सद्गुरू एवढं धान्य आलं म्हणले यावर्षी. खूप धान्य आलं म्हणले आणि खूप मला फायदा झाला" म्हणाले. असं तो सांगत होता. आणि "सद्गुरू मी हे करतो ना, तर माझा पगार पण वाढला." म्हणले. शाबास, शाबास. बघा, जो श्रद्धेने, प्रेमाने, भक्तीने करतो ना, त्याला त्याची अनुभूती येते. आणि जो अनुभूतीकडे बघतो ना, अनुभूती येईल, अनुभूती नाही, अनुभूती नाही, असं करतो ना, त्याला काहीच येत नाही. त्याला ते भूत भूत पछाडतं म्हणतात. त्याला संशयाचं भूत आणि पछाडतो. विकल्पाचं भूत याच्यावर आमचं एक आख्यान आहे. कल्पवृक्ष नावाचं आख्यान आहे, की असा जो विचार करतो संत सत्पुरुषांच्या बद्दल, सद्गुरूंच्या बद्दल आणि आळशीपणाने काही करत नाही, त्याचं काय होतं हे त्या काव्यामध्ये लिहिलेलं आहे. आता ते कोण वाचणार आहे? त्याचा काही आम्ही कार्यक्रम करू, त्या कार्यक्रमाला कोणी येत नाही. मध्ये गोवर्धन आख्यान केलं, 2-4 लोकच आले. ते त्यांना बोलवून मग ते आले. काही नेहमीचे भक्त आले. आमचे घोरपडे आले, किरण कदम आला, भोसले आले, आणखी आपले काही भक्त. आता सगळ्यांची नाव नाही घेत मी. पण नेहमीचे भक्त आले. चव्हाण आले. हे सर्व भक्त आले. नेहमीचे जे आहेत. पण थोडेसेच भक्त आले आणि आम्ही अपेक्षा केली होती, की 30-40 लोकं येतील. ते 10-15 सुद्धा आले. 10 सुद्धा नाही आले म्हणा. तेव्हा एवढा तू संसारामध्ये घडलेला आहे, काय तुझी सर्व इंद्रिय त्या संसारामध्ये जाऊन चिकटली आहे. ती सगळी तिकडून काढून तुला राम नाम दिलेलं आहे. तुला उपासना मंत्र दिलाय. त्याचा उपयोग काय आहे? तर तो उपासना मंत्र, तो राम नाम मंत्र ती एक दोरी आहे. त्या राम नाम मंत्राचा सारखा ध्यास लागून जिव्हेवर त्याचा कायमचा ठसा बसला पाहिजे. राम नाम राम राम ऐसा जिव्हे उमटे ठसा तो उद्धरेल आपैसा इहलोकी त्याचा उद्धार होईल म्हणे.
तेव्हा असा जिभेवर त्याचा कायमचा ठसा बसेल तरच सतत होणाऱ्या हा रामनामाचा जो ध्वनी आहे, त्याने हळू त्याचं त्याचं मन आत्मस्वरूपाकडे त्याचं मन आणि बुद्धी आपोआप जायला लागेल. आपोआप आकर्षित व्हायला लागेल. आणि म्हणून नामाला दोरी असं म्हणतात. नामाच्या दोरीने तो आत्मस्वरूपाकडे ओढला जाईल. आत्मा त्याला स्वतः ओढेल. आत्म्याच्या ठिकाणी सद्गुरू आहेत. ते सद्गुरू त्याला ओढतील तिकडे. नामाच्या दोरीने तो आत्माराम त्याला आपल्याकडे ओढेल. हे सहज आहे म्हणजे. तो उद्धरीला अपैसे इहलोकी. अपैसे म्हटलेलं. नामाचा एक टोक त्या आत्मारामाच्याकडे आहे. कारण आत्माराम हा केवळ नामानेच बांधला जातो. आत्मारामाला बांधायचं असेल तर नामाने बांधला जातो. त्यासी बांधा दाव्यानी. दाव्याने म्हणजे दोराने. त्याला दावा म्हणजे दोर. दावं म्हणजे दोर असं म्हणतात. आणि दावा म्हणजे कुणावर दावा करतो, की हा माझा आहे, माझा आहे. ही प्रॉपर्टी माझी आहे म्हणजे हा दावा. दावा या शब्दाचे दोन्ही अर्थ. त्यासी बांधा दाव्याने सद्गुरूंना दाव्याने बांधा म्हणजे हक्क दाखवा. असा त्याच्यावर प्रेमाचा हक्काचा दावा करून नामाने त्या आत्म्याला बांधून घेतलं, सद्गुरूनं बांधून घेतलं, की तो आत्माराम हळू त्या नामरूपी दोरीने भक्ताच्या मन बुद्धीला आपल्याकडे ओढत असतो. हळू ओढतो. जसं पतंग आपण त्याला हळू खेचल्यानंतर तो पतंग असा उंच जातो. तसं म्हणाले आत्म्या त्या रामनामाचा जप करता वृत्ती अंतर्मुख होतात. मग मन वृत्ती अंतर्मुख आत्माराम करून घेतो. मग ते मन एकाग्र, निरुद्ध असं होतं आणि मग निर्विचार होतो आणि आत्म्याकडे गेल्याबरोबर ते आत्म्याशी एकरूप होतं. ती बुद्धी त्या बुद्धीमध्ये आत्म्याचं ज्ञान स्वरूपाचा प्रकाश पडतो. असं मन आणि बुद्धीला तो ओढतो. एवढं महात्म्य आहे. आपस आणि सगळे आपैसे होतो. जग तुला दिलाय तो कर. पण हे सगळं आपैसे सहज होणार नाही. आपल्याला त्याच्याकडे जाण्याचं काही साहस करावं लागणार. तिथे साहस नाही, पण सद्गुरूंच्याकडे मात्र तपश्चर्या आहे. सद्गुरूंच्याकडे तुला जावं लागेल. असं नाही. नाही सद्गुरू मग ते अपयशी होतं. इथे अपयशी नाही होत. तेव्हा आवडीने रामनामाचा जप करत राहायला पाहिजे. आणि ही आवडी आणि गोडी निर्माण होणं सोपं नाही म्हणा. मग ही आवडी गोडी कशी निर्माण होईल? तर ती सद्गुरूंच्या निरंतर संगतीने निर्माण होते. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळूनी जाई मग रामनामी उपजे आवडी सुख घडोघडी वाढो लागे. संत चरण रज लागता सहज. सहज तुला सद्गुरू भेटले बरोबर. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाई. पण वासनेचे बीज जळून जाण्यासाठी त्यांचा नेहमी सत्संगती करायला पाहिजे. वासनेचे बीज जळून गेल्यानंतर मग रामनामामध्ये मग रामनामी उपजे आवडी. मग रामनामाची आवडी उपजत आणि त्या आवडीने जे रामनाम म्हटल्यानंतर मग जो अनुभव येतो, अरे अनुभूती हा शब्द तर किती खालचा शब्द आहे म्हणा. अनुभव हा खरा शब्द आहे. मग मग जो अनुभव येतो म्हणा, तो खरा म्हणले. मग तुझं वासनेचं बीज जळलं का? संत चरण लागलं. पण वासनेचं बीज जळलं नाही म्हणा. आणि रामनामामध्ये तुझी आवडी निर्माण झाली नाही. नाहीतर तू आला असता. तू धावत आला असता म्हणा. आणि मग रामनामी उपजे आवडी सुख घडोघडी वाढो लागे. मग तो आत्माराम आपल्याला त्याच्याकडे आकर्षित करीत मन आणि बुद्धीला त्याच्या ठिकाणी एकरूप करून घेतो. हे त्या आत्मारामाचं काम आहे. मग उत्तरोत्तर त्या जीवात्म्यावर परमात्म्याचे संस्कार घडतात सद्गुरूंच्या सहवासात आणि त्याचा उद्धार होतो. हे इतकं सत्यत्वाने घडतं आणि सहज घडतं, की त्याचं त्यालाच कळत नाही. आम्हाला अजून आश्चर्य वाटतं, की आम्ही असे झालो कसे? आमच्यात एवढा कायापालट काय झाला बाबा? पण म्हणले मात्र गुरुमंत्राने होणारा हा परमात्म्याचा जो ध्यास आहे,
तो एकनिष्ठपणाने केला पाहिजे. नाहीतर स्वामी समर्थांचाही फोटो लावतो, शंकर महाराजांनाही बोलवतो. काय ते गोंदवलेकर महाराजांनाही बोलवतो, आणखी कोणी महाराज आहेत त्यांनाही बोलवतो. एवढे महाराज गोळा करतो, एवढं कशाला पाहिजे तुला गोतावळा? त्या महाराजांमध्ये काहीतरी कमी आहे. म्हणून दुसरा महाराज पाहिजे. दुसऱ्यामध्ये कमी आहे म्हणून तिसरा महाराज पाहिजे. एवढे महाराज तुला कशाला पाहिजे? तेव्हा म्हणाले, परमात्म्याचा ध्यास हा एकनिष्ठपणा. एकनिष्ठपणा पाहिजे. एको देवा केशव वा शिव वा. तेव्हा एकनिष्ठपणाने अत्यंत तळमळीने हा ध्यास त्या मंत्राचा घडला पाहिजे. मनुष्याला त्या आत्मस्वरूपाचं ज्ञान करून परमात्म्याशी ऐक्य घडवून देणारा हा एकच सत्य मार्ग आहे. हा सत्य मार्ग आहे. काय? सद्गुरु होऊनी देव मोठा, जया वाटे तो करंटा. त्याला करंटा नावाची उपाधी देऊन टाकली. सर्टिफिकेट दिलं, की तू करंट आहेस. काय? कारण तुला आता तुझे सद्गुरू आहेत, ज्यांनी मंत्र दिलाय, ते तुला स्वामी समर्थ त्यांच्यापेक्षा मोठे वाटतात. शंकर महाराज त्यांच्यापेक्षा मोठे वाटतात. एवढे नाही, प्रत्यक्ष विष्णू आणि शंकर हे तुला मोठे जर वाटले, काय तर सद्गुरूपेक्षा देव मोठा, ऐसे वाटे तो करंटा. तो करंट आहे. तुला करंट आहे हीच पदवी दिली पाहिजे मला. असं आम्ही नाही म्हणत. रामदास स्वामींनी म्हणून ठेवलंय. रामदास स्वामींच्यावर विश्वास असेल तर ठीक. नाहीतर त्यांच्यावर विश्वास नसेल तर मग ठीक आहे. तेव्हा दो अक्षरी राम जप हा परम, न लगे तुझ नेम नाना पंथ. ते म्हणाले, हे सर्व सांगता सांगता महाराज सांगतात, नामदेव महाराज सांगतात, जन्माचे कारण राम नाम पाठी, जाई जे वैकुंठी एकी वेळा, राम राम ऐसा जिवे उमटे ठसा, तो उद्धरेला पैसा इहलोकी, दो अक्षरी राम जप हा परम, न लगे तुझ नेम नाना पंथ. नाना पंथ, नाना महाराज हे नाही म्हणाले. हे चालणार नाही. न लगे तुझ नेम नाना पंथ, नामा म्हणे पवित्र श्रीराम चरित्र, उद्धरी ते गोत्र पूर्वजेशी. श्री गुरुदेव दत्त.